दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दर्शको, आपण समाजमुद्रा या सत्रामध्ये दरवेळी विशेष मान्यवरांना बोलत असतो आणि समाजात घडणाऱ्या घटना घडामोडींवर त्यांच्याशी चर्चा करत असतो आणि महत्त्वाची अशी माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे उपस्थित आहेत आणि आज त्यांच्याकडून आपण बऱ्याच प्रश्नांची उकल करणार आहोत. मागील सत्रांमध्ये आपण बऱ्याच प्रश्नांकडून उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेतली आहेत. सुरुवातीला मी दादाचं स्वागत करतो. दादा, आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर सुरुवातीला एक प्रश्न असा तयार होतो की जरांगे पाटलाचं जे नेतृत्व सध्या महाराष्ट्रात होत आहे त्यामध्ये एक सामाजिक संघटना म्हणून आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारता का, किंवा आपण एक कसं पाहता त्याच्याकडे? सर्वांना सस्ने जय जिजाऊ. मराठा आरक्षण या मुद्द्यावर आज महाराष्ट्रभरामध्ये सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभा राहिलेला आहे. परंतु या लढ्याची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर सन 1990ला या महाराष्ट्रातले सर्व बहुजन समाजाची मोर्चा नागपूर अधिवेशनावर ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस गेला होता आणि त्यावेळेस बहुजन समाजाच्या विविध मागण्या होत्या आणि त्यामध्ये 5व्या क्रमांकावर एक मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका झाली. नंतर 1991ला अकोला येथे मराठा सेवा संघानं त्यांचं पहिलं अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत सुधाकररावजी नाईक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळेस मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची एकमेव भूमिका अशी मांडली की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा व मराठा समाजाला आरक्षण द्यावं, गरज पडली तर आरक्षणाची मर्यादा वाढवावी. आणि ही भूमिका घेऊन महाराष्ट्रभर गेल्या 1991पासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं काम केलं. त्यामधल्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही अनेक संघटना होत्या, कोणी वेगळ्या मराठा समाजाला आरक्षण ही एक मुख्य मागणी होती, परंतु मागणी ओबीसीमधून कोणाची नव्हती. कोणी कशा पद्धतीनं, कोणी वेगळ्या पद्धतीनं, कोणी आर्थिक निकष, कोणी मराठा आरक्षण अशा पद्धतीनं मागण्या मागत होतं. परंतु संवैधानिक मागणी अशी होती की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, कारण ओबीसीमध्ये समावेश केल्याशिवाय मराठा समाजाचं आरक्षण टिकणार नाही. ही भूमिका पहिल्यापासून संभाजी ब्रिगेडनं घेतलेली होती आणि आज या भूमिकेवर संपूर्ण समाज एकवटतो ह्या आणि ती मनोज पाटलांच्या जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली. त्याचा अत्यंतिक आनंद आम्हाला आहे, कारण कुठंतरी एका विषयावर मुख्य पूर्ण समाज एका ठिकाणी येऊन ठेपला आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करावा. तर आणि तेच संवैधानिक आरक्षण आहे. त्यामुळं जी काही भूमिका, जे काही नेतृत्व मनोज पाटलांचं आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात, त्याबद्दल निश्चित सर्व लोक, सर्व समाज त्या भूमिकेशी आता बांधील आहे आणि त्या भूमिकेशी समर्पकरित्या सर्व समाज त्याबद्दल विचार करतो आहे. बरं, महाराष्ट्रामध्ये एक असं चित्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पेरण्यात येते की ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्याचा प्रयत्न होतो किंवा काही ओबीसी नेते मराठा आरक्षणाविरोधात बोलताना दिसतात. अर्थातच ते बोलल्यामुळे मराठा समाज ही ओबीसी नेत्यांच्या विरोधात आक्रमक होताना सामान्य जनता दिसत आहे. परंतु खरं पाहिलं तर काही राज्यामध्ये, काही जिल्ह्यांमध्ये, 50% जिल्ह्यांमध्ये मराठा ऑलरेडी कुणबीमध्ये आहे किंवा मराठा ऑलरेडी ओबीसीच आहे. तर मराठा ओबीसी असल्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी हे चित्र आपल्याला मान्य आहे का? निश्चितच भूमिका अशी आहे की सध्या जे काही कटकारस्थान रचल्या चाललेलं आहे की मराठा आणि ओबीसी यामध्ये वाद निर्माण करणं आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचं कटकारस्थान वर्तमान महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं त्याची भूमिका बजावणारे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कारण एक लक्षात घ्या की गावखेड्यामध्ये आपण राहतो. आज जो मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे जमीन होती, एकरानं होता, तो आज गुंठ्यावर आलेला आहे.
आणि जो समाज सामाजिकरित्या, शैक्षणिकरित्या, आर्थिकरित्या मागासलेला आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, हा संवैधानिक अधिकार आहे. आणि मराठा समाजसुद्धा या आज आपण काही व्हाईट कॉलर लोक सोडता इतर ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर असा गरीब मराठा समाज भरपूर प्रमाणामध्ये आहे की ज्याला गावात घर नाही, शिवारात शेत नाही, बाजारात पतप्रतिष्ठा नाही, असा समाज मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे. अंधश्रद्धेच्या चालीरीतीचा बळी पडलेला समाज मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे, म्हणजे त्यांचं मागासले पण त्याच्यामधून सिद्ध होतं. आणि मग असे अनेक निकष जे काही शासनाने ठरवून दिलेले आहे सामाजिक मागासलेपणाचे, शैक्षणिक मागासलेपणाचे, आर्थिक मागासलेपणाचे, ते सगळे निकष मराठा समाजाला आहेत. आणि म्हणून मराठा समाजाने मागणी केली होती की आम्हाला आमचा न्याय अधिकार द्या, न्याय हक्क द्या, आमचा अधिकार द्या, आम्हाला मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, जेणेकरून येणाऱ्या पिढीला निश्चित त्याचा शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये लाभ मिळेल. मग ही भूमिका आम्ही शासनाकडे मागितली. त्यामुळं गावखेड्यामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज हा एकत्र राहतो, एकत्र नांदतो, एकत्र त्याचे व्यवहार आहेत, सगळे काही व्यवहार तो एकत्र करतो, सण उत्सव एकत्र करतो, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही मतभेद नाही. जर आपण ग्रामीण भागामध्ये गेलं आणि त्यांना विचारलं की ओबीसी समाजाला जर आपण प्रश्न केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे का, तर ते निश्चितच हो म्हणणार, कारण त्यांचं जीवनमान राहणीमान, मराठा समाजाचं जीवनमान राहणीमान हे सगळं सारखंच आहे, हे एकच आहे. आणि म्हणून गावखेड्यामधला मराठा समाज असेल आणि ओबीसी समाज असेल याच्यामध्ये कुठेही भेदभाव नाही, मतभेद नाहीत. परंतु फक्त 2-5 ओबीसी नेते ओबीसीचं नेतृत्व म्हणून स्वतःला म्हणून घेतात आणि हेतुपुरस्सरपणे ओबीसीला मराठा समाजाच्या विरोधामध्ये जाण्यासाठी हेतुपुरस्सरपणे त्यांना त्यांचे डोके भडकवण्याचं काम करतात. परंतु मराठा समाज एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक सर्व समाजाला घेऊन चालणारा हा घटक आहे. त्यामुळं त्यांनी कितीही दावे केले आणि त्यांनी कितीही असं कटकारस्थान रचून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं तरी महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ही तेढ निर्माण होऊ देणार नाही. कारण ही तेढ निर्माण होऊ नये म्हणून यासाठी अनेक संघटनांनी यापूर्वी खस्ता खाल्लेला आहे. सामाजिक एकसंघता, दंगलमुक्त महाराष्ट्र राहावं म्हणून संभाजी ब्रिगेडसारख्या आमच्यासारख्या संघटनेने महाराष्ट्रभर पिंजून काढून लोकांमध्ये प्रबोधन केलेलं आहे. त्यामुळे लोक प्रबोधित झालेले आहेत. त्यामुळं गावखेड्यामधला आणि कुठलाच ओबीसी आणि मराठा वाद महाराष्ट्रामध्ये होणार नाही. यांच्या डोक्यामध्ये ते जर असेल की वाद निर्माण करून आपण आपली राजकीय पोळी शिकू तर ते निश्चितच होणार नाही. आणि हेतुपुरस्सरपणे ओबीसी नेत्यांना याला पुढं ढकलल्या जाते, त्यांना पुढं केल्या जाते आणि त्यांना मराठा विरोधात गरळ ओकण्याचं काम केलं जाते. परंतु निश्चितच तुम्ही जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजसुद्धा गरीब आहे, त्यांनासुद्धा आरक्षणाची गरज आहे आणि म्हणूनच 1980 पासूनची ही मराठा आरक्षणाची मागणी आहे. बरं, 4 महिन्याखाली जरांगे पाटील सगळ्या महाराष्ट्राला परिचित झाले. त्यानंतर त्यांनी शासनाकडे काही मागण्या केल्या की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. त्यानंतर राज्य शासनाने त्यावर कारवाई करत काही कुणबी प्रमाणपत्राची छाननी केली वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमार्फत. तर अशी माहिती आहे की 54 ते 75 लाख कुणबी नोंदी शासनाला सापडलेल्या आहेत. याचा दुसरा अर्थ असा घेतला तर 2 ते 2.5 कोटी परिवाराला त्याचा लाभ मिळू शकतो. परंतु अशी प्रत्यक्ष परिस्थिती आहे का, आपल्याला काय वाटतं? नाही, जोपर्यंत डाटा पूर्ण आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण त्याचा आकडेवारीसुद्धा आपण सांगू नये कोणीच. कारण 75 लाख भेटले, 50 लाख भेटले, 1 कोटी भेटांना नोंदी भेटल्या असं काय नाही. प्रत्यक्ष नोंदी भेटणं गरजेचं आहे. प्रत्यक्षपणे काय लोकांना त्याचं बेनिफिट झालं का, लोकांना त्या नोंदी मिळाल्या, त्याचे प्रमाणपत्र मिळालेत का, मग ते प्रमाणपत्र मिळाले तर नंतर शासनानं जाहीर केलं का ज्या लोकांना कुणबी नोंदी मिळाल्या त्यांचं जे काय जात पडताळणी असतात तिथून प्रमाणपत्र त्यांना देणं सुरू केलं का, अशा सगळ्या गोष्टी असतात. परंतु आपण उगाच काहीतरी कोणा हवेत सांगणं आम्हीही बरोबर नाही आणि कोणीही बरोबर नाही की एवढ्या नोंदी मिळाल्या तेवढ्या नोंदी मिळाल्या. ऑन रेकॉर्ड आपल्याकडं ते रेकॉर्ड पाहिजे की कोण्या भागामध्ये किती नोंदी मिळाल्या. ते प्रत्यक्ष अहवाल तसा आयोगानं जर दिला असेल तर निश्चित ते खरा असू शकतो, कारण आयोग त्याच्यावर अभ्यास करतोय. परंतु ते प्रत्यक्षपणे पाहिजे, त्याचा लाभ नंतर या लाभार्थ्यांना झाला पाहिजे. आरक्षणातील एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की छगन भुजबळ साहेबांची भूमिका, जसे ते अजित पवार गटामध्ये गेले त्यानंतर बदलताना दिसत आहे. यापूर्वी जेव्हा ओबीसीचं आरक्षण राजकीय गेलं होतं तेव्हा त्यांनी विधानसभेमध्ये तासभर मोठं भाषण केलं होतं भाजप सरकारविरोधात. आणि दिवंगत जे ओबीसी नेते होते हरी नरके, त्यांनीसुद्धा ओबीसीचं राजकीय आरक्षण कसं गेलं त्यांनीसुद्धा अतिशय चांगली मांडणी केली होती. तेच भुजबळ आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविरुद्ध कुठेही
आंदोलन करताना दिसत नाहीत, परंतु ते मराठा आरक्षणाविरुद्ध खूप जास्त आक्रमक होताना दिसतात. तर त्यांच्या या भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे? भुजबळ हे दुटप्पी माणसं आहेत. त्यांना हेतुपुरस्सर मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकण्यासाठीच सोडलेला आहे. कारण आज मराठा समाज मोठ्या संख्येनं आज रस्त्यावर आलेला आहे आणि मग त्याला कुठंतरी दोन समाजामध्ये वाद दाखवायचा, हे कटकारस्थान ओबीसी समाज वेगळा ओबीसी वेगळा पाडायचा मराठ्यांपासून, हे कटकारस्थान रचल्या गेलेलं आहे. आणि ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती मिळून 2 वर्ष होऊन गेली. त्यावर भुजबळांनी व्यक्त व्हायला पाहिजे ना की ओबीसी आरक्षण रद्द झालं, जे काही राजकीय आरक्षण होतं त्यावर स्थगिती आलेली आहे, ती स्थगिती कशा पद्धतीने उठवली गेली पाहिजे, त्याचे काही निकष आहेत. तो एम्पिरिकल डाटा त्यांना गरजेचा होता. त्यांनी सांगितलं होतं की एम्पिरिकल डाटा तात्काळ मिळाला पाहिजे ओबीसींचा, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, हा त्या प्रामुख्याने त्याच्यामधले विषय आहे. जोपर्यंत परफेक्ट एम्पिरिकल डाटा मिळू शकत नाही तोपर्यंत आरक्षण सगळ्या पद्धतीने ठरू शकत नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे एम्पिरिकल डाटा मिळाला पाहिजे आणि केंद्राच्या लोकांनी ते तरतूद केली पाहिजे. ओबीसींचा एम्पिरिकल डाटा भारतभरामधला आणला पाहिजे आणि त्या अनुषंगानं ते निर्णय घेतला पाहिजे. परंतु हे त्याच्यावर काहीच करायला तयार नाही. 2 वर्षापासून काय केलं या राज्य सरकार आपल्या भुजबळांनी, ओबीसी नेते म्हणून म्हणवणाऱ्यांनी यावर काय अभ्यास केला, काय मांडणी केली, हे त्यांनी त्यांचं दाखवावं. उगा ओबीसी नेता म्हणायचं आणि ओबीसीचे सगळे मूलभूत प्रश्न सगळे बाजूला ठेवायचे आणि हेतुपुरस्सरपणे फक्त वाद कसा होईल, 2 समाजामध्ये भेद कसा निर्माण करता येईल आणि मग राजकीय पोळी आपली कशी शेकून घेता येईल, हे कटकारस्थान भुजबळांचं आहे. त्यामुळं आणि याला थारा कुठेही भुजबळांना भेटणार नाही. भुजबळ हेतुपुरस्सरपणे भाजपच्या वतीनं सोडलेले आहेत. हे भाजपचं म्हणजे जरी दादा पवार गटाचे असतील तरी ओबीसी आहेत म्हणून भाजपनं त्यांना हेतुपुरस्सर या कामासाठीच त्यांना आता मंत्रिपद दिलेलं आहे असं मला वाटतं. जेव्हा जरांगे पाटलांनी प्रत्यक्ष उपोषणाला सुरुवात केली, महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाजाला आवाहन केलं की तुम्ही गावोगावी एक साखळी उपोषणाची साखळी सुरू करा आणि ती मराठा समाजाने केली. परंतु जरांगे पाटलाच्या आधी महाराष्ट्रात कुठेही ओबीसी मोर्चे किंवा ओबीसी उपोषण आपल्याला दिसले नाही. परंतु जसे जरांगे पाटील फेमस झाले तसे आपल्याला हे ओबीसी उपोषण दिसत आहेत. तर याच्यामध्ये कोणी मास्टर माइंड आहे का? किंवा उदाहरणार्थ गुणरत्न सदावर्ते बोलतात, कधी नारायण राणे बोलतात, त्यांचे 2 मुलं बोलतात, रामदास कदम देखील बोलतात, भुजबळ देखील बोलतात. तर या सगळ्यांचा बोलवता धनी कोण असेल किंवा या मोर्चा आंदोलनामागे कोण आहे? या सर्वांचा बोलवता धनी हा देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री आहे. अत्यंत जबाबदारीने मी विधान करतो, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासून डबल गेम करणारी लोक आहेत. केंद्रामध्ये एक बोलायचं, महाराष्ट्र राज्यात एक बोलायचं. मागं अटॉर्नी जनरल कुंभकोणी यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं की मराठा आरक्षणाबद्दल मला प्रेझेंट होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी रोखलेलं होतं. म्हणजे एकीकडं सांगायचं आम्ही कायदा केला आणि एकीकडं अटॉर्नी जनरलला थांबवायचं. अरे ही जी टीम ज्यांनी हायकोर्टामध्ये हा विजय मिळवला होता, याच टीमने जर सुप्रीम कोर्टामध्ये प्रेझेंट झाली असती आणि कुंभकोणींना तिचं प्रेझेंट व्हायला सांगितलं असतं तर ते सगळं झालं असतं. परंतु यांनी हेतुपुरस्सरपणे हे सगळं कटकारस्थान देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे आणि हे पूर्ण खेळवत मराठा समाजाला ठेवायचं, ओबीसी समाजाला खेळवत ठेवायचं, हे कटकारस्थान देवेंद्र फडणवीसांचं आहे. याचा मूळ बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीसच आहे. आता नवीन मुद्दा आपल्याला विचारतो की मध्येच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे जबाबदार नेते आहेत त्यांच्याकडून एक स्टेटमेंट आलं होतं की PhD केलेले विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत. तर संभाजी ब्रिगेडमध्ये मोस्टली शिकलेले, सुशिक्षित आणि विचारवर्ग मोठा आहे. तर आपण त्याचे प्रतिनिधी आहात आणि प्रदेशाध्यक्ष देखील आहात, तर आपण यावर काय बोलाल? नाही, त्यावेळेसच मी प्रतिक्रिया दिली होती अजितदादांनी बोलल्यानंतरच की एका नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडनं आपण अपेक्षा काय करणार. आता PhD धारक विद्यार्थी PhDसाठी म्हणजे काय केवळ PhD झाले म्हणजे ते काय नोकरीसाठीच PhD करतात का? वेगवेगळे विद्यार्थी वेगळ्या विषयामध्ये संशोधन करून आपली प्रतिभापणाला लावून ते देशाच्या विकासासाठी आपले योगदान देत असतात. आणि म्हणून मग जे काय गरीब गरजू होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना या शासनाने सारथी योजनेच्या माध्यमातून, बार्टी योजनेच्या माध्यमातून आणि महाज्योती योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना संधी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि मग अचानक जर तुम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस 800 काहीतरी विद्यार्थ्यांना संधी दिली होती, यावेळेस 1328 विद्यार्थी पात्र झाले होते, 29 विद्यार्थी पात्र झाले, 1300. आणि मग त्या पात्र विद्यार्थ्यांचं पात्रता असतानासुद्धा अचानक तुम्ही CET लावणार, अचानक त्याच्यामध्ये काहीतरी नवीन निर्णय घेणार.
जिथं तुम्ही जाहिरातीमध्ये कुठेही उल्लेख नव्हता की यांची CET घेतल्या जाईल की इतकेच विद्यार्थी सिलेक्ट केले जातील. सरळ सगळ्यांना पात्र प्रमाणपत्र तुम्ही अगोदर दिलं आणि नंतर परत म्हटले की आता CET आम्ही घेणार. अरे ते विद्यार्थी 40-40 दिवस 50-50 दिवस आंदोलन करतायत की आम्हाला न्याय द्या, आम्हाला शिक्षणासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करा. कारण आज इतकी प्रतिभा भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. आज तुम्हाला याची उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत की अनेक जगामध्ये अनेक ठिकाणी जर परदेशामध्ये आपण पाहिले की आपल्या भारतातले तरुण तिथं आपापलं योगदान वेगळ्या पद्धतीने देत आहेत, कारण त्यांच्या शिक्षणामुळेच ते देत आहेत ना. आणि मग भारतामध्ये जर महाराष्ट्रामध्ये आपण ती संधी त्यांना मिळवून दिली, PhD त्यांना वेगळ्या क्षेत्रामध्ये संधी दिली, तर ते काय फक्त प्राध्यापक होण्यासाठी नोकरी करण्यासाठी ते PhD करत नाहीत. ते वेगळ्या विषयात संशोधन करून देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी आपल्याला काय योगदान देता येईल त्या माध्यमातून ते PhD करत असतात. आणि म्हणून PhD धारक विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यांना आता तात्काळ शासनानं हे जे काही CET, आता काल CET झाली, परवाच्या दिवशी CET एक्झाम झाली. 2019चा पेपर जशाला तसा त्यांनी CETवाल्यांनी CETमध्ये दिला. मग किती घोळ शासनाचा आहे. अरे तुम्ही बोलता काय, तुमची तयारी काहीच नाही. अचानक काहीतरी कोणी सांगितलं निर्णय ह्याचा, निर्णय बदलायचा, म्हणजे हे सरकार चाललंय कोणाच्या ह्याच्यावर. तुम्ही थोडंसं समाजाबद्दल, लोकांबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजेत. शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाला महत्त्व दिलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, शाहू महाराजांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. त्यांच्या शाहू महाराजांच्या राज्यामध्ये शिक्षणाला प्रचंड मोठा खर्च शाहू महाराजांनी उचललेला होता. आणि मग हे सगळं असताना आपण या महापुरुषांचं नाव घेतो वाणीमध्ये आणि कृतीमध्ये शून्य राहतो. शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी उच्च शिक्षणासाठी जे फेलोशिपसाठी ही जे लोक आज आंदोलन करतात, या विद्यार्थ्यांवर ही पाळीच येऊ नये ना. उच्च शिक्षणासाठी यांना अधिकार आहेत आणि त्यांना शासनानं ती दिले पाहिजेत. शिक्षण असेल हे शासनानं त्यासाठी सगळी काही योजना पुरवण्याचं काम आहे, मूलभूत गरज आहे ती. स्वाधार योजनाविषयी आपण मध्ये पण बोलला होतात, तर आपण नेतृत्व करतात, विद्यार्थी संख्या खूप आहे आपल्याकडे, तर आपलं याबद्दल काय मत आहे? नाही, OBCच्या स्वाधार योजना तात्काळ लागू करावी म्हणून गेल्या वर्षीपासून आपण आंदोलन केलं होतं आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना 4,000चं मानधन प्रत्येकी द्यायलासुद्धा शासनाने जाहीर केलं होतं. परंतु एक वर्ष होऊन गेलं, त्याच्यावर कुठलीच कार्यवाही नाही. मला असं म्हणायचं की आपण सरकारमध्ये बसल्यानंतर आपण मंत्री असतात आणि आपण जबाबदारीनं काही भूमिका घेतली. आता देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं की आम्ही OBCच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करून त्यांना 4,000 रुपये मानधन दर महिन्याला देऊ. आता तुम्ही जाहीर केल्यानंतर लगेच तुम्ही ॲक्शन प्रोग्राममध्ये यायला पाहिजे, तरतूद केली पाहिजे आणि 1-2 महिन्यानंतर तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं पाहिजेत. परंतु त्या हिवाळी अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं मागच्या 2021च्या 22च्या 2023 तरी योजना लागू नाही. म्हणजे तुम्ही रोज काय करताय, रोज फक्त कट कारस्थान याच्यामध्ये तुमचं डोकं चाललंय. तुम्ही काय शब्द दिला, काय तुम्ही लोकांना जाहीर केलं आहे ते तुम्हाला सुद्धा आठवत नाही. आजचं उद्या तुम्हाला काहीच आठवत नाही की आम्ही काय जाहीर केलं, काय आलं ते समोर काहीतरी बोलून जायचं. अरे सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारमधून तुम्ही काही निर्णय घेतलेले असतात, काही गोष्टी जाहीर केलेल्या असतात अधिकारानं, त्या जे गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. आणि म्हणून आमची मागणी होती की स्वाधार योजना ही तात्काळ लागू झाली पाहिजे. आणि त्यावर आता परत या अधिवेशनात सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली. आता काय होते ते बघू. बऱ्याच वर्षाखाली अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन झालं, माननीय प्रधानमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि त्या काळामध्ये महायुतीचं सरकार होतं, मुख्यमंत्री आणि महायुतीचे काही नेतेही तिथं होते आणि कोट्यावधीचं त्याच्यामध्ये बजेट आलं आणि बराच खर्च देखील झालेला आहे. तर तरीही अरबी समुद्रातील स्मारक कुठे पुढं होताना दिसत नाही आहे. तर शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि महाराष्ट्राला द्या साथ अशी घोषणा त्यांनी केली होती आणि सत्तेमध्ये देखील आली, परंतु सत्ता 10 वर्ष झालं त्यांचीच आहे. तर यावर आपलं काय मत आहे? शिवस्मारक महाराष्ट्रामध्ये व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता, देशाची अस्मिता आणि विश्वाची अस्मिता आहे. देशामध्ये आणि विश्वामध्ये जे जे क्रांतिकारी लोक घडलेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्रातून आदर्श घेतलेला आहे आणि भल्या मोठ्या क्रांत्या त्यांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून एक भव्य दिव्य असं शिवस्मारक महाराष्ट्रामध्ये व्हावं.
मग अरबी समुद्रामध्ये व्हावं का जमिनीवर व्हावं हा विषय चालत असताना आमची मागणी होती. माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेसुद्धा आम्ही मागणी केली. त्यानंतरसुद्धा अनेक मुख्यमंत्री आले त्यावेळेसुद्धा आम्ही मागणी केली. आमची पहिल्यापासूनची मागणी आहे की अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होणे नाही, हे आपल्याला गाजर दाखवणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या नावावर शिवस्मारक जर करायचं असेल आणि सर्वसामान्यांना जर त्याचा लाभ मिळवायचा असेल तर ते जमिनीवरच झालं पाहिजे. आणि त्यासाठी उपयुक्त जमीन मुंबईमध्ये राजभवनाची आहे. त्यामध्ये भव्य दिव्य असं शिवस्मारक उभं करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राबद्दलचं जे काही इतिहास आहे तो वेगळ्या पद्धतीनं तिथं मांडता येऊ शकतो, जेणेकरून परदेशी पर्यटक असतील, महाराष्ट्रातले भारतातले सर्व पर्यटक त्याचा लाभ घेऊ शकतात. परंतु सरकारनं कुठलंच ऐकलं नाही. म्हणले आम्ही अरबी समुद्रात शिवस्मारक करू. आज अरबी समुद्रामध्ये लार्सन अँड ट्युब्रो कंपनीला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला. 24 डिसेंबर 2016ला या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जलपूजन केलं. आता 2016 आणि 2023 इतक्या दिवसापासून त्या अरबी समुद्रामध्ये एक विटे लागल्या गेले नाही. पूर्ण अरबी समुद्राचा निधी यांनी अरबी समुद्रामध्ये गाडून टाकला. आजपर्यंत 2700 कोटी रुपये या महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावर खर्च केले लार्सन अँड ट्युब्रो कंपनीच्या माध्यमातून. आणि आता 2700 कोटी खर्च करूनसुद्धा एक विटही तिथं लागलेली नाही किंवा कुठलंच त्याचं फाउंडेशन कुठलंच उभं राहिलेलं नाही. त्यासाठी 18 ऑक्टोबर 2021ला तर त्यांची मुदतही संपली होती लार्सन अँड ट्युब्रो कंपनीची कॉन्ट्रॅक्टची. परंतु परत ते तसंच ओढत आम्ही करणार आहे असं सांगितलं. म्हणून आम्ही यावर्षी हिवाळी अधिवेशनावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही आंदोलन केलं की शिवस्मारकाचं झालं काय, हा आमचा प्रश्न सर्व आमदारांना आम्ही उपस्थित केला. या महाराष्ट्रातले जितके काही सर्व आमदार आहेत यांनी एकानंही तोंड उघडलं नाही या हिवाळी अधिवेशनामध्ये की शिवस्मारक आपलं झालं काय. शिवस्मारक हे मुंबईमध्ये उभं राहिलं पाहिजेत या आमदाराला एकाला वाटत नाही का, ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. म्हणून हा रोष आमचा सर्व आमदारांवर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं होता की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकता आणि लोकांना सांगता, आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाबद्दल तुम्ही तोंडाला कुलूप का बांधता? कारण कुठं तुम्ही दबेलदार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या सरकारमध्ये असो का विरोधी सरकारमध्ये असो, तुम्हाला ही भूमिका मांडली पाहिजे होती. शिवस्मारक एवढ्या वर्षापासून तुम्ही खेळवत ठेवलेत. आता परत 2024ची निवडणूक आली की तुम्ही शिवस्मारकाचं गाजर दाखवणार आणि शिवस्मारकाच्या छत्रपती शिवरायांच्या अस्मितेशी खेळ खेळणार. हे खेळ खंडोबा आता आम्ही होऊ देणार नाही. शिवस्मारकाचा निर्णय तात्काळ मार्ग लागला पाहिजेत, ही संभाजी ब्रिगेडनं भूमिका घेतलेली आहे. आणि आता जी आम्ही हिवाळी अधिवेशनापासून ही मोहीम आखलेली आहे शिवस्मारकाची, ती मोहीम आता महाराष्ट्रभर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राबविणार आहोत. कारण या सरकारकडून अपेक्षा आपल्याला काहीच नाहीत. यांनी तात्काळ शिवस्मारक जाहीर करावं ही आमची भूमिका होती. कोणत्या आमदारांनी कोणत्या खासदारांनी शिवस्मारकाबद्दल कधी बोललेलं नाही. खासदार एवढे आहेत, मुख्य महाराष्ट्रातले 48 खासदार आहेत, यांनी कधी मोदीजींना प्रश्न विचारला नाही की 2016मध्ये तुम्ही जलपूजन केलं आणि महाराष्ट्रातलं शिवस्मारक तसंच खतपट पडून राहिलेलं आहे. या खासदारांनी सुद्धा प्रश्न विचारला नाही. हे सगळे आमदार असतील, खासदार असतील, हे आपली कामं करण्यासाठी, आपले कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्यासाठी कदाचित काम करत असतील. ह्या सगळ्यांच्या लोकभावना आहेत, जनभावना आहेत, यांचा खेळ यांनी करून ठेवलेला आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे की तुम्ही आता सर्वसामान्यांचा खेळ करू नका. लोक जागृत झालेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चित सर्व लोकांना धडा शिकवतील. त्यामुळं आता यांनी सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजेत आणि या आमच्यासोबत शिवस्मारकाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजेत, ही आमची एक रास्त भूमिका आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सक्तीचं आणि मोफत शिक्षण द्यावं असा वटहुकूम त्या काळात काढला होता. त्याच राज्यात आपण राहतो. आज राज्यांमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचं खूप मोठा जोम आलेला आहे. पालक गाई म्हशी विकून, दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासला टाकतात. परंतु बोर्डाची अशी पद्धत आहे की 75 ते 80% त्याची उपस्थिती असावी तरच त्याला लातूर बोर्डाचा किंवा पेपर देता येतो. तर एकीकडे कॉलेजला ॲडमिशन आहे, परंतु विद्यार्थी दिवसभर कोचिंग क्लासमध्ये आहेत. मग त्या कॉलेजमध्ये जे प्रोफेसर नोकरीला आहेत त्यांना लाखो रुपये पगार आहे, परंतु विद्यार्थी दिवसभर कॉलेजमध्ये नसतात. आणि जी कोचिंग क्लासची फीस आहे ती कोट्यावधीच्या घरांमध्ये पोहोचली आहे. मुंबईपासून गोंदियापर्यंत आणि खाली रत्नागिरीपासून जळगावपर्यंत जो चौकोन आहे, करोडो रुपयांचा जो बजेट आहे तो आपण त्या व्यापाऱ्यांच्या किंवा कोचिंग क्लासेसच्या घशामध्ये घालतो. यावर आपण काही भूमिका घेणार आहेत का? निश्चितच हे जे काही कोचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत हे एक मृगजळ तयार झालेलं आहे. गावखेड्यामधला विद्यार्थी शहरात शिक्षणाला येतो,
कॉलेजमध्ये गेला, कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या कमी राहते, कारण ॲडमिशन भरपूर असतात कॉलेजमध्ये, परंतु क्लासेसला मुलं पळतात जिकडं तिकडं. म्हणजे एक तर या प्राध्यापकांना स्वतःला एवढं कळलं ना कॉलेजच्या की तुम्ही नालायक आहेत का काय, असं हे विद्यार्थी तुम्हाला सिद्ध करत आहेत. कारण तुम्ही आम्हाला शिकू शकत नाही चांगलं, म्हणून आम्हाला प्रायव्हेट कोचिंगला जावं लागतं. आणि म्हणून सर्व कॉलेजधारकांनी विचार केला पाहिजेत की ही अटेंडन्स आहे विद्यार्थ्यांची, ही 75% कंपल्सरी अटेंडन्स कॉलेजमध्ये केली पाहिजेत. कॉलेजचे टायमिंग 11वी-12वी जे विद्यार्थी आहेत त्यांचे टायमिंग शाळांसारखे ठेवले पाहिजेत आणि त्या पद्धतीचं शिक्षण त्यांना देऊन कॉलेजमधूनच ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. आज पालक कॉलेजची फीस भरतात आणि कॉलेजची फीस भरून ॲडमिशन घेतात आणि परत मग लाखो रुपये त्यांना कोचिंगला खर्च करावं लागते. आता मुलांची मानसिकता काय असते की त्यांचे मित्र कोचिंगला गेलेत तर आपला बाप पदरमोड करून पोटाला चिमटा घेऊन गावातलं शेत गहाण ठेवून पोरांच्या शिक्षणासाठी खर्च करतो. आणि मग शासनाचा फायदा काय, जे काय मूलभूत सुविधा शासनाने दिल्या पाहिजे, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ही शासनाची जबाबदारी आहे. आणि ही शासनाची जबाबदारी असून आज अब्जो रुपयाचा उलाढाल या क्लासेसच्या माध्यमातून होते. हे क्लासेसवाले शासनाला कुठलं बेनिफिट देतात, हे क्लासेसवाले गरीब गरजू विद्यार्थ्यांना कुठलं बेनिफिट देतात, काहीच देत नाहीत. आणि या क्लासेसमध्ये शिकवणारे सगळे कुठल्या निकषामधले प्राध्यापक असतात, म्हणजे जनरल विद्यार्थी सगळे जे काय असतील ठीक असतील, त्यांच्या कुवतीप्रमाणे ते शिकवत असतील, परंतु मग कॉलेजमध्ये प्राध्यापकांचं सिलेक्शन कशामुळे करता, बंद करा ना मग कॉलेजेस. तुम्ही कॉलेजेस काढलेत, कॉलेजमध्ये तुम्ही एवढा पगार देता, तो पगार सर्वसामान्यांच्या खिशातला असतो, टॅक्समधला असतो, तो एवढे पगार तुम्ही कॉलेजच्या प्राध्यापकांना देता आणि ते प्राध्यापक तिथं बसून फक्त शांततेनं त्यांचे मेंदूची धार बोथट करत बसतात. त्यांनीसुद्धा आंदोलन केलं पाहिजे की विद्यार्थी संस्थेला बोललं पाहिजे की विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्येच शिकलं पाहिजेत, आम्ही त्यांना शिकू, आम्ही दर्जेदार त्यांना शिक्षण देऊ, आमच्यात कॅपॅसिटी नाही का. परंतु ती कॅपॅसिटी असतानासुद्धा त्यांना आराम वाटते. ही सगळी लिथार्जिक सिस्टीम झालेली आहे आणि ही लिथार्जी सिस्टीम बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडची आमची भूमिका आहे की कॉलेजमध्ये क्लासेस झाले पाहिजेत. जे काय आता आम्ही शिकलो त्यावेळेस काय क्लासेस नव्हते, त्यावेळेस कॉलेजमध्ये सगळं शिक्षण व्हायचं. अनेक डॉक्टर्स झालेत, आज नामवंत डॉक्टर आहेत, अनेक नामवंत इंजिनियर आहेत, ते सगळे कॉलेजेसमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांनी कॉलेजमध्ये शिकून पदव्या मिळवलेल्या आहेत. आणि मग आत्ताच क्लासची काय गरज पडली, तर हे सगळं मृगजळ आहे. सगळं कॉम्पिटिशनच्या नावाखाली हे सगळं वातावरण तयार करून लोकांची लूट करणं आहे. त्यामुळं तिथं सर्वसामान्य लोकांनी येऊन एक मोठं जनआंदोलन या माध्यमातून पुकारलं गेलं पाहिजेत. एक तर शिक्षण संस्था कॉलेज बंद केलं पाहिजे आणि शासनाचा पैसा मग या विद्यार्थ्यांच्या नावाला दिला पाहिजे. कोणते क्लासेस असतील काय असतील तिथं शासनाने त्यांची फीस भरली पाहिजेत आणि कॉलेजेस बंद करून टाकले पाहिजेत. जर कॉलेजेस बंद करता येत नसतील तर मग कॉलेजमध्येच तुम्ही शिक्षण दिलं पाहिजेत. उच्च दर्जाचं शिक्षण कॉलेजमध्ये तुम्हाला देता येते. प्राध्यापक वृंद तुम्ही त्या निकषाखाली तुम्ही त्यांची नेमणूक करता, त्यांना लाखो रुपयाचा गडगंज पगार देता, मग त्यांना रिकामं कशामुळे बसवता. त्यामुळं संभाजी ब्रिगेडची अशी मागणी राहील आमची की कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थ्यांना या क्लासेसपासून दूर ठेवून यांना कॉलेजमध्ये योग्य चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आणि कॉलेजमध्ये त्यांना भविष्याची वाटचाल निश्चित दाखवता येते. कारण या मृगजाळामध्ये फसून विद्यार्थी आणि पालक सगळे हैराण झालेले आहेत. प्रत्येक पालकाला वाटते माझा मुलगा इंजिनियर डॉक्टर झाला पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते मी इंजिनियर डॉक्टर झालो पाहिजे, परंतु आज मोजकेच लोक इंजिनियर होणार, मोजकेच डॉक्टर होणार, पुन्हा नैराश्याच्या गर्तेत ते लोक जातात. त्यामुळं वेगवेगळे कोर्सेस आहेत. आज अंगणापासून नभांगणापर्यंत वेगवेगळ्या संधी या महाराष्ट्रात, या देशामध्ये आहेत. त्या संधी अवगत करण्याचं कामसुद्धा कॉलेजेसचं असतं. पण आपल्याकडं मोठमोठाले बोर्ड क्लासेसचे लागतात इंजिनियर आणि डॉक्टरसाठी, बाकीचे काही नाही. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा लाटच्या लाट त्या तिथं ॲडमिशन घेतात. हे अत्यंत चुकीचं चाललं आहे या महाराष्ट्रामध्ये आणि हे बंद झालं पाहिजेत. आणि कॉलेजच्या प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत. त्यामुळे त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जर थोडंसं जरी डोकं भानावर त्यांचं असेल आणि थोडीशी त्यांना जर लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन संस्था चालकांना सांगून अटेंडन्स कंपल्सरी करून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये तिथं ठेवलं पाहिजे. ही माझी भूमिका आहे. एकतर विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जावं, नसेल तर कोचिंग क्लासला जावं अशी दादांची भूमिका आहे. एकतर कॉलेजेस बंद करा किंवा कोचिंग क्लास बंद करा अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. राज्याचे शिक्षण मंत्री जर हा कार्यक्रम पाहत कोचिंग क्लासेसला फीस शासनाने द्यावी मग त्यांची.
आणि राज्याचे जर शिक्षण मंत्री हा कार्यक्रम पाहत असतील तर मंत्री साहेब एका वर्गामध्ये 600 विद्यार्थी बसतात आणि एक शिक्षक शिकवतो. भारताच्या राष्ट्रपतीपेक्षाही जास्त पगार त्या शिक्षकाचा आहे. आणि एकीकडे आमच्या महाराष्ट्रातले जे लेक्चर्स आहेत ते कॉलेजमध्ये बसतात आणि विद्यार्थ्यांची वाट पाहतात. त्यांचं फक्त ॲडमिशन होतं. जर्नल आणि प्रॅक्टिकलसाठी ते वर्षभरातून एकदा वर्गामध्ये येतात आणि थेट परीक्षा ते बोर्डाची देतात. आणि या पद्धतीनं जे शिक्षणाचा भोंगळ कारभार राज्यामध्ये चाललेला आहे त्याचा थेट संबंध आहे की व्यापाऱ्यांच्या घशामध्ये पालक करोडो रुपये टाकतात आणि अब्जावधी रुपयाला आपला महाराष्ट्र मुकत आहे. त्यामुळे शिक्षण संस्था 2012-13पर्यंत तिथूनच मुलं डॉक्टर झाले. आज महाराष्ट्रामध्ये जे जुने डॉक्टर आहेत 10 वर्ष जुने 15 वर्ष ते कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय डॉक्टर झालेले आहेत असं दादाचं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न दादा तयार होतो की शासकीय नोकऱ्यामध्ये सुद्धाही आज आरक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर शासकीय नोकऱ्यामधून आरक्षण निघून जात आहे. खाजगीकरण जोरात होत आहे. मराठी शाळा पण खाजगी होत आहे. त्यानंतर पोर्ट असतील, आपले बंदरं असतील, त्यानंतर विमानतळं असतील, रेल्वे पण आपल्याला खाजगी होताना दिसत आहे. तर एकीकडे शेतकऱ्यांकडून जमिनी घ्यायच्या आणि रेल्वे मात्र खाजगी करायची. तर या खाजगीकरणाच्या धोरणावर आपली काय भूमिका आहे? कंत्राटीकरण असेल, नोकरीचं, शिक्षणाचं खाजगीकरण, हे सरकार सगळा देश विकायला काढलेलं आहे सरकारनं. शासकीय यंत्रणा असल्यामुळं गोरगरीब जनता शिक्षण घेऊ शकते. अभ्यास करून लोकांना शासकीय नोकऱ्या मिळतात म्हणून लोक पोटाला चिमटा घेऊन अभ्यास करतात. पालकांचे काही स्वप्न असतात. गरीब होतकरू विद्यार्थी आज आपण बघतोय, अनेक लोक IAS झालेले असतील, अनेक इंजिनियर झालेले असतील, अनेक डॉक्टर झालेले असतील. ते गरिबीतून शिकून बाहेर ट्यूबलाईटच्या खाली अभ्यास करून अनेक लोकांनी संधी मिळवलेल्या आहेत. परंतु ते शासनाच्या नोकऱ्या होत्या म्हणून ते मिळालेले आहे. परंतु खाजगी नोकऱ्या असल्यामुळं तुम्हाला सगळे लोक, तुम्हाला गोरगरीब जनता तुम्हाला जमणारच नाही. कारण तुम्ही खाजगी नोकऱ्यामध्ये कंत्राटीकरण केलं तर तुम्ही कधी त्याला ढुंगणावर लात मारून हाकलू शकता. आज आम्ही कंत्राटीकरणाच्या विरोधात आंदोलन केलं. शासनानं एकीकडे स्थगित म्हणून दाखवलं, परंतु प्रत्येक कार्यालयाला सूचना दिल्या की तुमच्या सोयीनं तुम्ही लोक कंत्राटीकरणावर भरू शकता. आणि मग एवढं शिक्षणाचा फायदा काय? एवढे लोक अभ्यास करतात, शिक्षण घेतात, त्यांना शासकीय नोकऱ्या द्या, त्यांना त्यांचे काय जबाबदाऱ्या आहेत ते समजून सांगा आणि या देशाच्या हितासाठी ते त्यांच्या माध्यमातून जबाबदाऱ्या पार पाडतील. परंतु सरकार काय करते? सगळं कंत्राटीकरण करून आलं. डायरेक्ट UPSCची भरती सरकारनं सुरू केली. 15% ते 25% लोक डायरेक्ट UPSCमध्ये भरतात. मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचं काय? तुम्ही डायरेक्ट जर त्यांना सचिव कक्षाच्या आणि समकक्षाच्या अधिकार पदावर तुम्ही डायरेक्ट बसवत असाल तर मग या कॅलिबरचं काय करणार आहे? जी काय ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचं तुम्ही काय करणार आहे? म्हणजे त्याचा तुम्ही बाजार मांडला. तुम्ही तुमच्या हिताचे, तुमच्यासारखे तुमचा विचार करणारे लोक आज या भाजप सरकारनं सगळे RSSशी संबंधित असलेले सगळ्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्याचे MD वगैरे सगळे डायरेक्ट सचिवालयामध्ये समकक्ष अधिकारी किंवा सचिव म्हणून बसवलेत. कशामुळे बसवलेत? याचं कारण कोणीतरी शोधलं पाहिजे. एकही राज्यकर्ता याला बोलायला तयार नाही. ही अत्यंत वाईट अवस्था या देशाची आहे. कोणता राज्यकर्ता बोलत नाही, कोणी बोलत नाही. सामाजिक संघटनांनी आवाज उठवायचा, त्याच्यात तेवढे अधिकार नसतात, पॉवर नसतात. रोज संघर्ष करायचा, जेलात जायचं आणि राज्यकर्ते फक्त आपले झोपून राहतात. आवाज उठवला पाहिजे. राज्यकर्त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे की हे कंत्राटीकरण काय चाललं आहे, शासनाचं खाजगीकरण सगळ्या नोकऱ्यांचं चाललं आहे, सगळे मोठमोठे LIC पासून सगळ्या कार्यालय तुम्ही खाजगीकरण करताय आणि मग एवढा पैसा गेला कुठे? सगळे विकले. कोणाला विकले? त्याचे पैसे कुठं? हे सगळे एक प्रचंड मोठं षड्यंत्र या भारतामध्ये चालू आहे. हे सगळे जितके आहेत, अदानी असतील, अंबानी असतील, यांच्या करोडोच्या संपत्ती आज वाढल्यात. या 5-5 वर्षामध्ये यांच्या 2-2 हजार पट संपत्त्या वाढल्यात. ते सगळे RSSचे एजंट आहेत. ह्या सगळ्या कंपन्या आणि RSSला दिलेल्या आहेत. हे मोदी सरकार हे RSSचा मेन, मोदी आणि त्याची सगळी यंत्रणा ही RSSची कार्यकारिणी आहे आणि यांनी हेतुपुरस्सरपणे हे सगळं भारत देशाचं वाटोळं करण्याचं रचलेलं आहे. आणि त्यामुळं या देशामध्ये EVM पासून म्हणजे निवडणुकीपासून सगळा घोटाळा चालू आहे. आणि आज बिनधास्त ते लोक आहेत, त्यांचे कवचकुंडल हे EVM झालेलं आहे आणि हे बिनधास्त आहेत. त्यामुळं सगळं राज्यकारभार यांनी दहशतीमध्ये ठेवलेला आहे. सगळी प्रचंड मोठी दहशत, स्वायत्त संस्थांची दहशत. कोणी बोलला तर त्याच्यावर स्वायत्त संस्थांचा बडगा, EDचा बडगा, इन्कम टॅक्सचा बडगा, CBIचा बडगा, ह्या सगळ्या गोष्टी आता केलेल्या आहेत. त्यामुळं सगळे राज्यकर्ते जे भ्रष्टाचारी आहेत ते याला अधीन झालेले आहेत. त्यामुळं आता हे जनतेचं एक लोक आंदोलन या महाराष्ट्रात आणि या भारतामध्ये उभं राहिलं पाहिजे. जोपर्यंत जनता रस्त्यावर येऊन
एक मोठा लढा उभा करणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राने या देशामध्ये बदल होणार नाही. कारण आता हे यांच्या मनानं जसं चाललं आहे तसं करायला लागलेत. सगळं काही खाजगीकरण करून उद्या परत जशी काही ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्यावर कब्जा केला होता तसं हे खाजगी भांडवलदार आपल्यावर कब्जा करते आणि हे देश हुकुमशाहीकडं चालला आहे असं मला तरी वाटते, भांडवलशाहीकडे चालला आहे असं मला वाटते. त्यामुळे हे स्वतंत्र भारत भविष्यामध्ये राहणार नाही. 2024च्या निवडणुकीनंतर जर हेच सरकार आलं तर निश्चित या भारताचं स्वातंत्र्यसुद्धा हिरावून घेतलं जाईल असं मला वाटतं. मुंबईला एका मोठ्या कार्यक्रमामध्ये आपली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची युती झाली. काही महिन्याखाली आपली युती झाली. त्यामध्ये जी चर्चा झाली त्यानुसार संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी पण शिवसेनेसोबत युतीमध्ये आहे. तर यामध्ये संभाजी ब्रिगेडची भूमिका विधानसभेची आहे, लोकसभेची आहे का विधानसभा आणि लोकसभा दोन्हीची आहे? संभाजी ब्रिगेडची यामध्ये विधानसभा आणि लोकसभा दोन्हीमध्ये भूमिका आहे. कारण या देशामध्ये 548 खासदार आहेत जे की संसदेमध्ये जातात, तिथं आपली भूमिका मांडतात. लोकहिताची भूमिका त्यांनी मांडायला पाहिजेत. आज मांडल्या जात नाही. मग तिथं आपल्या विचाराचे लोक गेले पाहिजेत. म्हणून आम्ही राजकीय कास धरली होती आणि शिवसेना हे पक्ष महाराष्ट्रातला चांगला पक्ष आम्हाला वाटला आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत युती केली. त्यामुळं लोकसभेमध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेडचे लोक गेले पाहिजेत, विधानसभेमध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेडचे लोक गेले पाहिजे. की हे शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे लोक आहेत. या विचारधारेचे लोक तिथं गेल्यानंतरच कमीत कमी वाणीमध्ये शुभा आणि कृतीमध्ये शुभासुद्धा तिथं असेल. कारण आज जी सरकार आलेत वाणीमध्ये महापुरुष आहेत परंतु त्या महापुरुषांच्या विचाराबद्दल ते कृतीशून्य आहेत. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे की आमची शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आणखीन महाआघाडी काही आमच्यासोबत जे आम्ही सोबत असेल तर आम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं काम करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आपण प्रत्यक्ष कधी या विषयावर चर्चा केली का, भेटलात का, किंवा आपण कधी कोणत्या सामाजिक कार्यक्रमात एकत्र आले आहात का? वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षांसोबत आमची अगोदर बऱ्याचदा चर्चा झालेल्या आहेत, भेटी झालेल्या आहेत. अनेक कार्यक्रमात आम्ही सोबत येतो. कारण अनेक विषय सामाजिक विषय हाताळत असताना आम्ही चर्चा करतो. अलीकडल्या काळात त्यांच्यासोबत अशी काही कुठली चर्चा झालेली नाही. परंतु जसं भीमा कोरेगाव प्रकरण असेल त्याच्यानंतरही काही अनेक वाद असतील, अशा वेगवेगळ्या विषयावर आम्ही एकत्रपणे पत्रकार परिषदे घेतली. वेगवेगळे विषय महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी सामाजिक तेढ होऊ नये म्हणून संभाजी ब्रिगेडने अग्रेसर असल्यामुळं त्यांनी स्वतः आमच्यासोबत ते राहिलेले आहेत. त्यामुळं आमच्या विचारधारेमध्ये साम्यता आहे. कारण ते सुद्धा महापुरुषांची विचारधारा रुजवण्यासाठी झटत आहेत. आम्हीसुद्धा महापुरुषांची विचारधारा रुजवण्यासाठी झटतोय आणि त्या महापुरुषांच्या विचारधारेचं स्वराज्य आलं पाहिजेत. केवळ वाणीमध्ये नाही तर कृतीमध्ये सुद्धा आलं पाहिजे. म्हणून ही सगळी यंत्रणा आज काम करते. त्यामुळं आम्ही त्या अनुषंगानं काम करणार आहे. सध्या देशात एक मोठा विषय चर्चिला जातो. अनेक चॅनल्सवर पाहतो किंवा अनेक राजकीय नेत्यांकडून की बाबा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हाव्यात की EVMवर. त्यावर आपली काय भूमिका आहे? निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत. कारण आज देशामध्ये मला वाटते 2002-03 मध्ये काँग्रेस सरकार असताना या देशामध्ये EVM मशीन आलं. EVM मशीन म्हणजे माझ्या कल्पकतेनुसार, माझ्या समजण्यानुसार EVM मशीन ह्या कशासाठी आणल्या असतील की त्या काळामध्ये बाद होण्याचं मतदान 25% 20% होतं. आणि मग जो मतदानाचा अधिकार आपल्याला आहे ते मतदान मतपेटीत टाकण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्यामधून कारण आता लोकशाहीमध्ये राजा हा मतपेटीतून निवडला जातो. पूर्वी राजे राजवाडे असताना तो राणीच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु आता तो मतपेटीतून दिला जातो. मग हे जर 25% मतदान बाद झालं तर मग हे कोणाचं होतं, कोणाकडं होतं? तेवढ्या याच्यामधून माणसं बदलू शकतात. आणि म्हणून त्या अनुषंगानं कुठंतरी सिक्का बाजूला जात होता म्हणून तो मतदान बाद होत होतं. म्हणून बटन दाबलं की तिथं मतदान पडेल आणि मताचे बाद होण्याची संख्या कमी होईल. ही एक व्यापक भूमिका घेऊन कदाचित काँग्रेस सरकारनं हे EVM मशीन आणलं. परंतु प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज असतात. माणूस निर्मित सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला प्रत्येकाला मेरिट आणि डिमेरिट्स असतात. आणि म्हणून भाजपनं त्याचे डिमेरिट शोधले आणि EVM हे आपलं कवच कुंडल केलं आणि EVMच्या माध्यमातून
आजपर्यंत या महाराष्ट्रावर भाजप राज्य करत आहे. आणि हे EVMचं कवच कुंडल असल्यामुळं ते बिनधास्त आहेत की आम्ही इथे एवढे निवडून येऊ, आम्ही तिथे निवडून येऊ. हे सगळं आज तुम्हाला राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत. आणि म्हणून तेलंगणामध्ये झाले असेल, तेलंगणामध्ये काँग्रेस आलं असेल, तर एक दिखाव्यापुरतं कुठंतरी तोंडाला लोणचं आपण लावायसाठी परातीत घेतो, तशा पद्धतीचा ते एक भाग आहे. त्यामुळे दाखवण्यासाठी की आम्ही EVM मॅनेज करत नाही, हे बघा तिथं कसं काँग्रेस आलं. परंतु हे प्रचंड मोठं षड्यंत्र आहे. मध्य प्रदेश झालं, छत्तीसगड झालं, राजस्थान झालं, हे सगळ्यांचे लोकांचे सर्वे होता. लोक म्हणतात अरे कसे आले, लोक सांगतात हे कसे काही येऊ शकतात, आम्ही मतदान केलं नाही. परंतु हे सगळं मॅनिप्युलेशन आहे आणि हे EVMचं मॅनिप्युलेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तरच या देशाचं उद्या हे जे काय आपले तत्त्व आहेत देशाचे ते तत्त्व टिकून राहतील. अन्यथा हे तत्त्व गाडण्यासाठी सरकार बसलेलं आहे. त्यामुळं निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. आणि मला अत्यंत असं खेद वाटतो की बाबा आता ही सर्व काही कळतं या लोकांना. आज इंडिया आघाडी एवढी मोठी झालेली आहे, का इंडिया आघाडीनं प्रश्न उचलू नये की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत? विरोधी पक्ष एवढा मोठा आहे, विरोधी पक्षानं का प्रश्न उचलू नये लोकसभेमध्ये की येणाऱ्या इलेक्शनमध्ये बॅलेट पेपर वापरा, EVM मशीन बंद करा? हे सगळं म्हणजे काय चाललं या देशामध्ये? एक दहशतीचं राजकारण या देशामध्ये चाललेलं आहे. त्यामुळं आज सर्व लोकांना जागृत होणं गरजेचं आहे. लोकांनी हे सगळ्या गोष्टी ताब्यात घेणं गरजेचं आहे. लोकांनी आव्हान केलं पाहिजे की EVM मशीन आम्हाला पाहिजे नाही, आम्हाला बॅलेट पेपरवरच आम्ही मतदान करू. आज काय प्रबोधन करायचं, काय जागरूकता आणायची ते आज सर्वसामान्य लोकांपर्यंत जागरूकता आलेली आहे. आणि असे अनेक कार्यकर्ते तयार आहेत की जे या अनुषंगानं जागरूकता निर्माण करतील. परंतु मतदान हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे, ही आमची संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. मागील 1.5 वर्षाखाली कोकण किनारपट्टीवर एक त्योक्ते नावाचं वादळ आलं होतं. त्याच्यामुळे खूप चक्रीवादळामुळे नुकसान झालं. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात भरपूर गारपीट झाली, त्यामुळेही शेतकरी हातबल झाला. त्या काळातले सुद्धा पीक विमे आणि सरकारची मदत जी झाली ती पंचनामे व्हायलाच 2 महिने त्यांनी लावले. इकून तिकून पंचनामे झाले तर काही शेतकऱ्यांना फक्त 29 रुपये अकाउंटला आलेले आपल्याला दिसले. आणि एक शेतकरी 29 रुपयाचा चेक आणण्यासाठी ट्रक भाड्याने घेऊन गेला होता. अशी परिस्थिती आपण पाहिली. तर 19-20मध्ये आलेल्या चक्रीवादळाचा जो हे आहे बेनिफिट ते अजून शेतकऱ्याला मिळालं नाही. आणि मागच्या महिन्यात देखील तुफान अतिवृष्टी झाली आणि आपल्याला गारपीट होताना दिसते. तर सरकार कुठेतरी अपयशी पडते का? आणि कुठेतरी मार्केटिंग टीव्हीवर दिसते आणि पेपरबाजी दिसते असं आपल्याला वाटते का? सरकार म्हणजे आज या देशामध्ये जो कष्टकरी शेतकरी आहे त्याला कोणी वाली नाही. कारण आपण सर्व कष्टकरी शेतकऱ्यांची पोरं आहोत. जो आपला बाप दिवस रात्र शेतामध्ये राबतो, ज्यावेळेस नेमकं पीक आलं, काहीतरी आसमानी संकट त्याच्यावर येते, सुलतानी संकट त्याच्यावर येते आणि त्याच्यातून ते वाचला तर सरकारी संकट त्याच्यावर येते. आणि म्हणून या सर्व संकटांचा सामना करत करत तो कसा तरी जगतो आहे. आणि त्या शेतकऱ्यांसाठी सर्व समाजाने एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव वाढत गेला की लगेच ते कुठून तरी ब्राझीलमधून काहीतरी सोयाबीन आयात करणार. अरे मला एक समजत नाही, तुम्ही गॅसचे भाव वाढवता, याचे सगळ्यांचे भाव वाढवता. जे लोक याला ज्यांना अन्न वस्त्र निवारा लागतो, जो ती जबाबदारी शासनाची आहे. परंतु भाव कंट्रोलमध्ये तुम्ही ठेवत असताना तुम्ही इतकंही असं करू नका की शेतकऱ्यांचा पेरणीचे खर्च निघत नाही. मग तुम्ही जर शेतकऱ्यांचा भाव आटोक्यात ठेवत असाल तर तुम्ही त्याच्या खताचा भाव आटोक्यात ठेवा, त्याला पेरणीसाठी लागणारा बी बियाणं त्याचा भाव आटोक्यात ठेवा, त्याला पेरणीपूर्व बी बियाण्यासाठी अनुदान द्या. ते काहीतरी पर्याय योजना करा ना. तुम्ही ते सगळं महाग करून ठेवून दिलं, खत महाग करून ठेवून दिले, इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड महाग करून ठेवून दिलं, तुम्हाला बियाणं महाग करून ठेवून दिलं आणि माल आला की त्याच्या मालाला एकदम डाऊन भाव. हे सगळं प्रचंड मोठं शेतकरी पूर्ण गाडण्याचं षड्यंत्र या सरकारनं ठरवून दिलेलं आहे. त्यामुळं केवळ महापुरुषांची नावं घ्यायचं, शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शिवसन्मान, शेतकरी सन्मान असे नावं द्यायचे, मोठाले नावं देतात. परंतु त्या महापुरुषांच्या विचाराप्रमाणे कुठे ते वागत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणायचे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावला न पाहिजेत. प्रत्येक शेतकऱ्याला पेरणीपूर्व अनुदान त्यांच्याकडनं मिळायचं, बैलबंडी जोडी सगळी त्यांना दिलं जायचं, बी बियाणं दिलं जायचं आणि नंतर ते
उत्पन्न आल्यानंतर ते शेतकरी त्या राज्याला परत करायचे. आपल्याकडं असं काहीच नाही. आमची किती वर्षापासूनची मागणी आहे की पीक विमा सक्षमीकरण झालं पाहिजेत. शेतकऱ्यांना जे काय MIDCमध्ये त्यांच्या जागा गेल्यात त्या जागेप्रती जिथे त्या फॅक्टरी उभ्या राहिल्यात तिथं त्यांना काहीतरी त्याच्यामधून त्यांना 10% 5% काहीतरी त्यांचं ते मानधन मिळालं पाहिजे त्यांच्या उत्पन्नातून. अशा आम्ही अनेक मागण्या केल्यात. ते पेरणीपूर्व अनुदान प्रत्येक एकरी 10,000 रुपये शेतकऱ्यांना दिलं पाहिजेत, ही सुद्धा आमची मागणी आहे. म्हणजे जेणेकरून शेतकरी कर्जबाजारी होणार नाही आणि शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणार नाहीत. परंतु हे सरकार याच्यावर कुठलाच पर्याय काढायला तयार नाही. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर, रोड. आज समृद्धी मार्ग केला, 700 किलोमीटरचा समृद्धी मार्ग झाला. समृद्धी मार्गामध्ये किती शेतकरी मातीत गेले. तुम्ही जमिनी कोणाच्या घेतल्या की ज्याला माहीत होतं की इथून समृद्धी मार्ग जायचा त्या लोकांनी अगोदरच शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या आणि त्यांना एखाद्या शेतकऱ्याला 10 लाखाची 15 लाखात जमीन भेटली तर त्यांनी विकून टाकली आणि त्याच जमिनीचे 40 लाख केले आणि 70,000 करोड रुपये आज समृद्धी मार्गावर खर्च दाखवला. म्हणजे 100 कोटी पर किलोमीटर खर्च आज समृद्धी मार्गावर तुम्ही केला आहे. अरे काय करताय. ज्या शेतकऱ्याची जमीन 10 एकर असेल तर 5 एकर एकीकडे जमीन गेली आणि 4 एकर एकीकडे गेली, 1 एकर रोडमध्ये गेली. त्याने जायचं 4 किलोमीटर फेरा मारून. काही व्यवस्था नाही, काय नाही. जे आहे ते नॅशनल हायवे त्याची सुधारणा तुम्ही कधी केली नाही आणि नवीन रस्ते बांधत गेले. अरे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर लागते देशाच्या विकासासाठी, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, परंतु त्याच्यावर कंट्रोल ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. एवढे वाहनं देशामध्ये होत आहेत त्याच्यावर सुद्धा कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. एवढं तुम्ही हायवे जशाल तसे ठेवले आणि नवीन रस्ते निर्माण करायला त्या हायवेची डागडुजी करा. गावापासून सगळ्या लोकांना तोडून टाकलं तुम्ही. एवढाले रस्ते केले आणि गावापासून सगळे लोक आलिप झाले. जे काय रोड रस्त्यावर गाव लोकांचे व्यवहार चालायचे ते व्यवहारसुद्धा तुम्ही ठप्प करून टाकले. ही सगळी व्यवस्था काय याच्याकडं फार वाईट अवस्था या देशाची आहे. याच्यावर फार चिंतन आणि मंथन करून होणार नाही. नुसतं त्याच्यावर ॲक्शन प्रोग्राम ठरवावा लागणार आहे. कांदा जेव्हा पाऊस जास्त पडल्यामुळे जमिनीमध्येच गाडला गेला आणि अचानक कांद्याचे भाव वाढले आणि आता शेतकऱ्यांना 60 रुपये 70 रुपये जेव्हा दर मिळाला तेव्हा नाशिक विभागातला शेतकरी खुश झाला आणि बऱ्याच कांदा त्यांनी फॉरेनला पाठवण्यासाठी बुकिंग देखील केलं आणि हजारो टन कांदा बंदरावर आणि रेल्वेमध्ये होता. तेव्हाच रात्री 12 वाजता एक निर्णय येतो केंद्र शासनाचा आणि ते म्हणतात की आता निर्यात बंदी केलेली आहे, आपण आता कांदा पाठवू शकत नाही. मग तोच कांदा 60 रुपयाचा 10 रुपयावर येतो. तर एकीकडे आपण विदेशात दारू पाठवू शकतो, चप्पल बूट पाठवू शकतो, आपल्या देशात तयार होणारा काच पाठवू शकतो, व्यापाऱ्यांच्या साखरेला पण कारखानदाराच्या आपण विदेशात पाठवू शकतो. मग सगळ्यासाठी निर्यात खुली आहे, मग शेतकऱ्यांसाठी असे सुलतानी कानून का बरं असतील. हे मी तुम्हाला काय बोललो या आधीच, ह्या सगळ्या गोष्टीला शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेलं नाही. वेगळ्या सामाजिक संघटना असतील, वेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना असतील, सगळीकडं आज वेगळ्या पद्धतीनं मॅनिप्युलेशन चालू आहे. अनेक मोर्चे निघतात, अनेक आंदोलनं होतात, अधिवेशनावर आंदोलनं, अधिवेशनावर मोर्चे, पण निर्णय काय लागतात त्याचं ऑडिट केलं पाहिजे आपण की एवढ्या मागण्या आपण केल्या, सरकारनं कोणती मागणी तुमची मंजूर केली यावर्षी कोणती मागणी मंजूर करून कोणती इम्प्लिमेंटेशन केलं. काहीच मागण्या नेहमी त्याच मागण्या राहतात. आम्ही पण शेतकऱ्यांबद्दल बोलत असताना म्हणतो की पीक विमा सक्षमीकरण करा, शेतकऱ्यांना भाव द्या, ते स्वामीनाथन आयोग लागू करा, सारखं मागणी चालू आहे, परंतु काहीच इम्प्लिमेंटेशन होत नाही. आणि मग लोक म्हणतात शेतकऱ्यांबद्दल तुम्ही विषय मांडा, शेतकऱ्यांबद्दल बोला. अरे शेतकऱ्यांना वालीच आता सरकार राहिलेलं नाही. आम्ही तर शेतकऱ्यांची पोरं, आम्ही तर लढणार, शेतकऱ्यांसाठी 100% आम्ही लढणार, आम्ही रस्त्यावरच येणार. परंतु सरकार म्हणून सरकारमध्ये आपण जे लोकांना आपलं प्रतिनिधित्व म्हणून पाठवलेलं असते त्या लोकांनी कमीत कमी भूमिका आपली घेतली पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताची, की बाबा मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे, माझ्या बापाचं अशी परिस्थिती आहे, गावखेड्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अशी वाईट आहे, पण कोणी याला वाली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचा एक स्वतंत्र औद्योगिक दर्जा शेताला जोपर्यंत मिळणार नाही, उद्योगाचा दर्जा तोपर्यंत शेताला मिळणार नाही, तोपर्यंत शेताचा विकास होणार नाही. कारण शेतीसुद्धा हा उद्योगच आहे ना. शेतकरी पिकवतात म्हणजे एक व्यवसाय ते करतात, त्याच्या माध्यमातून त्यांचं पोटपाणी चालते. आज मी समजा हा जर कप विकत असेल तर मी 10 रुपयाला आणून 12 रुपयाला विकलं म्हणजे 2 रुपये माझा मुनाफा कमवून मी कप विकतो. मग शेतकऱ्यांचं तसं आहे का. शेतकऱ्यांना तर जमिनीमध्ये पैसे टाकावं लागतात आणि निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. मग अशा वेळेस शेतकऱ्यांना एकरी इतका मुनाफा मिळालाच पाहिजे अशी भूमिका का सरकार ठेवत नाही. आणि ते जर नुकसान झालं तर तेवढी तरतूद शासन का करून देत नाहीत.
बाकीच्या गोष्टी ठेवून द्या ना बाजूला. हे जे इन्कम टॅक्सेसमधून जे पैसे येतात पहिल्यांदा शेतकऱ्याला द्या. अन्नदाता आहे तो या देशाचा. शेतकऱ्यानं पिकवणं बंद केलं आणि स्वतःपुरतं पाहिलं तर कसं होईल या देशाचं. परंतु हे होत नाही. ही दुर्दैवी अवस्था आहे. त्यामुळं ज्या लोकांना शेतकऱ्यांची काळजी आहे अशी लोकच या संविधानिक जबाबदाऱ्यांवर बसलेले पाहिजेत. विधानसभा असेल, लोकसभा असेल तरच चांगला निर्णय होऊ शकतो. नाहीतर ज्यांना अक्कल नाही, कळत नाही असे कृषी मंत्री करून ठेवतात. ज्यांना माहीत नाही की शेतकऱ्याचं काहीच, त्यांना कृषी मंत्र्याच्या जबाबदाऱ्या देऊन ठेवतात आणि कायद्याची वाट ते लावतात. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की महाराष्ट्र हा नेहमी पुरोगामी आणि विचारधारेचा मानला जातो, संतांची भूमी मानला जातो. परंतु गावाकडे जेव्हा आपण संध्याकाळी जातो 5 नंतर तर तिथं व्यसनाधीनता खूप दिसते. गावामध्ये लायसन्स नसलेले दारूचे दुकानंही भरपूर होताना दिसतात. आज मोठ्या मोठ्या ऑफिसच्या बाहेर साध्या पानटपरीवर देखील गुटखा विकत मिळतो किंवा तंबाखू विकत मिळतो. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षापासून गुटख्यावर बंदी आहे, परंतु तसं आपल्याला दिसत नाही आणि बऱ्याच ठिकाणी इलिगली दारूचा पण विक्रीचा व्यवसाय होतो. तर ही कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे का, सुराज्य आहे का, आपल्याला काय वाटतं? कायदा सुव्यवस्था पूर्ण धाब्यावर ठेवणारी जबाबदारी कोणी घेतली असेल तर या देशातल्या अशा अनेक लोक आहेत जे विधानसभा लोकसभेमध्ये निवडून गेलेले असे अनेक लोक आहेत की संविधानिक जबाबदाऱ्यावर आहेत. त्यांनीच कायदे धाब्यावर ठेवले. बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांना उद्योग नाही आणि मग काय करायचं ते नंबर 2च्या धंद्याला लावणारी जर यंत्रणा असेल तर ही सगळी ही लोक आहेत. निवडणुकीमध्ये पैसा वाटायचा, लोकांना व्यसनाधीन करायचं. आज तुम्ही गावखेड्यामध्ये जा, कोण्या पोराला विचारा प्रश्न की तू पहिला दारूचा घोट कधी घेतला तर तो सांगेल की निवडणूक अशी निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये असा बॉक्स आला आणि मी झाडाखाली गेलो, मला मित्रांनी सांगितलं तू बी जगून बाय, मी घेतला आणि मला तेव्हापासून ती सवय लागली. हळूहळू त्याचं रूपांतर व्यसनामध्ये झालं आणि आता हे व्यसनाधीनतेमध्ये लोक गुंतलेत आणि मग त्याचा गैरफायदा हीच लोक घेतात. जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना धरायचं, व काहीतरी रोजगार नाही ना, मग ही दारू विक, हे मटका लाव, असे धंदे. रेतीचे ठेके घे, रेती चोरी कर, पैसे कमव, चोऱ्या कर, पैसे कमव, मग आम्ही तुला सांभाळतो आणि मग त्याच्यावर यांनी पैसे कमवायचे आणि त्याला काही द्यायचे. असा धंदा या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा, असे काही ना काही लोक आहेत की जे याचे सरागना आहेत, त्याचे प्रमुख आहेत आणि यांच्या ताब्यात हे सगळे नंबर 2चे धंदे, मटके, जुगार, दारू. मग शासनाला माहीत नाही का हे लोक असे आहेत म्हणून? ठीक आहे ना, तुम्हाला ज्या गोष्टी ज्याचं लायसन्सिंग आहे, लायसन्सिंग ऑथॉरिटीच्यानुसार ज्या गोष्टी शासनाने दिलेल्या आहेत त्या गरजेपुरत्या दिलेल्या आहेत, तेवढ्या तुम्ही दिल्या हरकत नाही. परंतु तुम्ही हे सगळं अवैध पद्धतीनं सगळे गावाच्या गाव पोखरून टाकले. अवैध दारू, त्याला घरपोच डिलिव्हरी, दूध भेटत नाही परंतु दारू त्याला घरी जाऊन पाठवल्या जाते. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि लोक महसूल मिळते आणि पैसे मिळतात म्हणून आनंदाने आहेत. तर असं हे अत्यंत चुकीचं वातावरण झालेलं आहे. महाराष्ट्रात सुराज्य राहिलेलं नाही. दिवसा ढोळ्या लोकांचे मुर्दे पडायला लोक बसलेले आहेत. आज कोणी जर असा अवैध धंद्याविरुद्ध आवाज केला तर 8-10 दिवसामध्ये त्याला शूटआउट होऊ शकतो, अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्याला सहकार्य करणारं हे सरकारच आहे. या सरकारनं पूर्ण बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे. सगळे तरुण उद्ध्वस्त केलेले आहेत. आज महाराष्ट्र जे उद्ध्वस्त झालेलं आहे तरुणांच्या माध्यमातून, ते या सरकार याला जबाबदार आहे. हे लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत. कारण कशाला लागतात निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला दारूच्या बाटल्या वाटायच्या आणि कशाला लागते तुम्ही पैसे द्यायला? अरे तुम्ही निवडणूक लढवताय, तुमचं तुम्ही कॅलिबर जे आहे तुमच्यात ते सिद्ध करा. तो मतदार ज्याला निवडून यायचं त्याला निवडून देईल. परंतु तुम्ही काय बाय हुक और बाय क्रूक निवडून यायचं म्हणजे तुम्ही लोकांना वेठीस धरताय. तुम्ही लोकांना पैशाचा आमिष दाखवताय. पैसे नाहीत म्हणून लोक तिथे घेत आहेत. म्हणून मतदाराला सुद्धा माझं आव्हान आहे की जोपर्यंत या देशाचा मतदार स्वतःला विकणं बंद करेल तोपर्यंत या देशामध्ये स्वराज्य निर्माण होणार नाही. तुम्ही स्वतःला विकणं बंद करा, या देशात निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण होईल. दुसरा प्रश्न मी एक आपला विचारतो की जरांगे पाटलाच्या आंदोलनावर 1 सप्टेंबर रोजी हल्ला झाला. त्यामध्ये लहान मुलं असतील, महिला असतील, त्यांना पोलिसांनी काठीने भरपूर मारहाण केली आणि बरेच लोक जखमी देखील झाले. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं होतात. लाठी हल्ले होताना जे शांतता मार्गाने होणारे आंदोलन आहे त्याच्यावर लाठी हल्ले होताना दिसत नाहीत. तर हा हल्ला होण्यामागे नेमका आपणास काय भूमिका वाटते? अत्यंत क्रूरपणे
1 सप्टेंबरला हल्ला झाला आणि त्यावेळेस मी भूमिका दिली होती जाहीर की जालियनवाला हत्याकांड जसं झालं होतं तशा पद्धतीचा लाठीचार्ज मोठ्या प्रमाणामध्ये, यामध्ये म्हणजे कुठल्याही लहान लेकरांची, महिलांची गय न करता, तरुणांची, युवकांची, वडीलधाऱ्या मंडळीची गय न करता अचानकपणे तो लाठीचार्ज केला. यामागे प्रचंड मोठं षडयंत्र आहे निश्चितच. कारण मी तिथला अहवाल घेत होतो आणि त्यावेळेस आमचे संघटक आपले सुदर्शन तारक सर यांना मी फोन लावला, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की SP साहेब वगैरे आम्ही सगळे बसलेले आहे आणि एक चांगली समन्वय समिती इथं करतो आहे आम्ही आणि आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने चालू आहे. परंतु 2च तासामध्ये सर्वत्र चर्चा झाली की लाठीचार्ज झाला. असा हा लाठीचार्ज का झाला, तर याच्या मागं षडयंत्र, आणि याच्या मागं षडयंत्र रचणारा म्हणजे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कारण आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या दुःखामध्ये, आपल्या विजयाचे क्षण आपल्या पराभवामध्ये कसे टाकायचे हे या प्रतिगामी व्यवस्थेला निश्चित माहीत आहे. त्यामुळे ही लोक कधीच उद्दिष्ट बदलत नसतात, डावपेच नेहमी बदलतात. आणि म्हणून ज्या मराठा सेवा संघानं या RSSच्या बुडाला आग लावली होती, त्या मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन 1 सप्टेंबर 1990ला आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघ नावाची एक प्रबोधन शाळेची इमारत या महाराष्ट्रामध्ये उभी केली आणि मराठा सेवा संघ या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना MSS विरुद्ध RSS असं वातावरण मग निर्माण झालं. कारण या RSSनं जी काही ही व्यवस्था बुडवण्याचं काम केलं होतं ते उघड करण्याचं काम मराठा सेवा संघानं केलं आणि म्हणून तो राग एक देवेंद्र फडणवीसच्या डोक्यामध्ये होता. आणि दुसरी गोष्ट, 1 सप्टेंबरलाच इंडियाची म्हणजे या महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्स जे झालेलं होतं भारतामध्ये, त्या इंडिया अलायन्सची बैठक मुंबईमध्ये होती आणि मग दिवसभर TV वर बातम्या इंडियाच्या होत्या आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन असल्यामुळं सर्व महाराष्ट्रामध्ये मराठा समाज वर्धापन दिवस साजरा करत होता. हे सगळं चालू असताना अचानकपणे डायव्हर्शन ऑफ मीडिया आणि मराठा समाजावर असलेला राग ह्या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अचानक आदेश दिले. आणि जिथं 2 तासापूर्वी मला कळालं होतं की इथं शांतता आहे आणि व्यवस्थित चालू आहे, समन्वय होणार आहे, तोच SP 2 तासानंतर लाठीचार्जचा अचानक आदेश देतो, पूर्ण यंत्रणा हजारो पोलीस तिथं आणतो. म्हणजे ठरवून केलेलं कटकारस्थान होतं आणि याच्या मागं जो मेंदू आहे तो फडणवीसांचा मेंदू आहे, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. आणि म्हणूनच आपले आनंदाचे क्षण दुःखात टाकण्याचं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 1 सप्टेंबर हा काळ्या यादीमध्ये दिवस आहे, परंतु मराठा सेवा संघाची स्थापना झाली म्हणून आपण आनंदाने तो क्षण साजरा करत होतो. परंतु आपल्या बांधवांवर तो हल्ला झाला म्हणून आता तो क्षण आपला दुःखाचा क्षण झाला. हे कटकारस्थान या देशामध्ये रचल्या गेलेलं आहे आणि म्हणून 1 सप्टेंबरच तारीख हेतुपुरस्सरपणे देवेंद्र फडणवीसने निवडली. कारण 31 तारीख घेतली नाही ऑगस्टची, कारण 31 तारीख आणि 1 तारीख 2 दिवस इंडियाची बैठक होती. मग त्यानं ड्युएल गेम करायचा होता, त्यामुळे 1 सप्टेंबर ही तारीख शोधली आणि इंडियाच्या बैठकीचं सगळं डायव्हर्शन त्या लाठीचार्जकडे दाखवलं आणि मराठा समाज जो आनंदामध्ये त्या दिवशी होता त्याच्यावर सुद्धा पाणी फिरण्याचं काम यांनी केलं. हे एक त्यामागचं मोठं कटकारस्थान या महाराष्ट्रामध्ये घडून आणलेलं आहे. 12 जानेवारीला महाराष्ट्रभरातून, राज्याच्या बाहेरून देखील जिजाऊ सृष्टीला जिजाऊ प्रेमी येतात आणि तिथं अलोट जलसागर तिथं येतो, जनसागर तिथं येतो. तर 12 जानेवारीची काय विशेष तयारी आहे आणि त्यासाठी आपण काय आवाहन करू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून? 12 जानेवारी हा जिजाऊंचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये सिंदखेड राजा येथे साजरा होतो आणि दरवर्षी एक अभिनव असा कार्यक्रम तिथं पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. कारण या देशामध्ये सर्व बहुजन समाज त्या ठिकाणी येतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं तिथं विकत घेऊन जातो. कारण त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर आणि बहुजन विचारधारेची सर्व पुस्तकं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विकल्या जातात आणि 1 ते सव्वा कोटी रुपयाची पुस्तकं एका दिवसात विकल्याचा विश्वविक्रम सिंदखेड राजाला नोंदला गेलेला आहे. आणि संबंध भारतभरातून वेगवेगळे
राज्यातून सुद्धा लोक जिजाऊच्या दर्शनाला येतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक आपले प्रेरणास्थान आहेत. आणि मग त्या प्रेरणास्थान ज्यांनी घडवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, त्या आईला वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून गावखेड्यातून प्रत्येक ठिकाणाहून अनेक लोक येतात. आणि यावर्षीसुद्धा गावागावातून एकच वारी 12 जानेवारी असं लोक सांगतात. त्याच पद्धतीनं सर्व लोक मोठ्या प्रमाणामध्ये आई जिजाऊचं दर्शन घेण्यासाठी आणि जिजाऊ सृष्टीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आणि तिथलचे पुस्तकं विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यापाड्यातून शहरातून लोक तिथे येणारच आहेत. आणि त्यासाठी भव्यदिव्य अशी तयारी चालू आहे. तसंच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुद्धा आम्ही तिथं वेगवेगळे स्वयंसेवक, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 1000 स्वयंसेवकांचं नियोजन आम्ही तिथे केलेलं आहे. कारण गेल्या वर्षी जे काय त्रास पोलीस यंत्रणेमार्फत आम्हाला झाला होता की लोकांना 5-5 किलोमीटर अगोदरच पोलीस यंत्रणेने जिजाऊ सृष्टीपासून रोखून ठेवलं होतं. मग लहान लेकरं, मायला वडीलधारी मंडळी असतात, मग हे तिथं येण्यापासून वंचित राहिले. त्यामुळं यावेळेस संभाजी ब्रिगेडनं स्वतःच सुरक्षेची जबाबदारी स्वीकारलेली आहे. जिथं शासन कमी तिथं आम्ही या भूमिकेतनं आम्ही 1000 स्वयंसेवक, शिवसेवक तिथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तिथे लावणार आहोत. ते पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनं सगळी यंत्रणा सांभाळणार आहेत. आणि सर्वसामान्य लोकांना तिथं पोहोचवण्यासाठी, ते देखणा सोहळा बघण्यासाठी आणि तिथं पुस्तकं विक्री घेण्यासाठी, सगळं काही बघण्यासाठी सोयीस्कर व्हावं ही जबाबदारी आता यावर्षी जिजाऊ सृष्टीला संभाजी ब्रिगेडनं घेतलेली आहे. त्यामुळं यावेळेस आम्ही पोलीस यंत्रणेवर अवलंबून न राहता आमची यंत्रणा आम्ही त्या कार्यान्वित केलेली आहे. आणि म्हणून एक मोठा असा भव्यदिव्य सोहळा. त्यामुळे मी आव्हान करेल की गावखेड्यातल्या प्रत्येक जणांना, मायबापांना एकदा तरी 12 जानेवारीला यावं, दरवर्षी यावं आणि जिजाऊ जन्मोत्सवाचा वातून काहीतरी विचाराची शिदोरी घेऊन जावं, एवढं मी या प्रसंगी आवाहन करतो. निश्चितच दादा, असंख्य लोकसंख्या तिथं असते आणि खूप चांगला कार्यक्रम तिथं नेहमीच होतो. 2 दशकापासून आपण नेहमी जात असतो. आपणही जावे असं आम्ही चॅनलच्या माध्यमातून आपणासही आवाहन करतो. दुसरा एक प्रश्न आपल्याला तयार होतो की 12 जानेवारीनंतर 20 जानेवारीला जरांगे पाटलाची मुंबई येथे खूप मोठी रॅली आहे किंवा ते उपोषणाला बसणार आहेत. तर 20 जानेवारीला महाराष्ट्रभरातून कानाकोपऱ्यातून बहुसंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे जाणार आहेत. तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काय आवाहन करू शकता? या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं प्रचंड मोठं योगदान आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं कुठंच नुकसान होणार नाही, महाराष्ट्राची कायदा व्यवस्था बिघडणार नाही हे सर्व मराठा समाजाला माहीत आहे. आणि त्यामुळं अत्यंत शांततेनं, संयमी पद्धतीनं सर्व लोक तिथं आंदोलन करायला जातील. महाराष्ट्रातून जे काही महाराष्ट्रातला मोठा समाज आहे मराठा समाज, तो तिथं शांततेने जाईल याचं प्रचित आपण त्यांच्या मोर्चाच्या माध्यमातून बघितलेले आहे. अनेक मोर्चे निघाले होते, सर्व शांततेच्या मार्गाने निघाले. तर हा लढासुद्धा शांततेच्या मार्गानंच आम्ही सर्व मराठा समाज बांधव लढतायत. आणि म्हणून तिथं कुठलीही शासनावर असा त्रास होणार नाही की पोलीस यंत्रणेवर त्रास होणार नाही. अत्यंत शांततेने लोक जातील, तिथं सहभागी होतील आणि आंदोलन करतील. प्रचंड मोठा समुदाय कदाचित महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथं येतील. परंतु मराठा समाज हा अत्यंत शांतप्रिय समाज आहे. त्यामुळं आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी शांततेचा मार्ग त्यांनी अवलंबिलेला आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी जे काही 20 जानेवारीचं आव्हान केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक जातील ते शांततेनं आणि संयमानं वागतील, हे एवढं अपेक्षा आपण करू शकतो. कारण मराठ्यांचा तो शांतता राखून, संयम राखून काम करण्याचा त्यांचा एक इतिहास आहे. धन्यवाद दादा. दर्शक हो, आज आपण अनेक विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये राजकीय असेल, मराठा आरक्षण असेल, शिवस्मारकाचा मुद्दा असेल, शिक्षण व्यवस्थाचा जे निलमीकरण झाले त्याचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, व्यापाराचा विषय असेल आणि बेरोजगारी आणि महागाई या सगळ्या विषयावर आपण सखोल चर्चा केली. नेहमीच आपण अशा चर्चा करत जाऊ, मान्यवरांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलत जाऊ आणि त्यांच्याशी आपण हितगुज साधूया. तर दर्शको, हे होते संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे यांच्याशी आपण चर्चा केली. तर कुठेही जाऊ नका, बघत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.